ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम वाची वसो. ज्या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे फणी काळिया स्पर्शिला तो पाद भाळी ठसो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन उचलिला तो हस्त मात वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. मायबाबो, आपण सर्व जीव प्रपंचात येत असतो. जेव्हा सृष्टीची रचना होती तेव्हा माया जीवाला अव्यक्तातून काढून व्यक्तामध्ये आणते. अव्यक्त दिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनानायव तत्र का परिदेवना, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. अव्यक्तातून व्यक्तात आणते, पुन्हा व्यक्तातून अव्यक्तात नेते. तर इथं आल्यानंतर जीवाला स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विध कर्मफळातून फिरावं लागते. कधी तो चांगले कामं करतो, स्वर्गाला जातो, कधी हीन काम करतो, जवळजवळ हीनच कामं करतो, 99% हीन काम करतो आणि नरकाला जातो. नरक म्हणजे मनुष्य देहाच्या खालचे देह, कुत्रं मांजर झाडे झुडपं याला नरक म्हणलेलं आहे. नरक येवण्या म्हणले त्याला. त्या नरक येवण्याला जातो. कधी मनुष्य देहात येतो, क्वचित प्रसंगी मनुष्य देहात येतो, कधी मोठ्या देवतेच्या फळाला जातो. मायाच्या विश्वदेवता माया आणि अनंत कोटी वर्ष सुख भोगतो. पण शेवटी पुन्हा त्याला इथं यावंच लागतंय आणि दुःख भोगावंच लागते. जोपर्यंत तो परमेश्वराच्या कार्याला लागत नाही, परमेश्वराचं मनीतलं करत नाही, तोपर्यंत त्याची ही गतागतम संपत नाही. कारण तुम्ही स्वर्गाला गेले, 4 वेदाचं पठण केलं, त्रयोदयमाम सोमपापुत पापा यज्ञरिष्ट स्वर्गतीम प्रांतयन्ते ते पुण्य माशाद सुरेंद्र लोक मस्तंती दिव्यान दिवदेव भोगान ते तर भुक्त स्वर्ग लोक विशालम शिन्य पुण्य मर्त्य लोक युशंती एवं त्रयधर्म मनुप्रपन्ना गतागतम कामकामाला बनते. असं श्रीकृष्ण महाराजांना 9व्या अध्यायात सांगितले. ते म्हणले 3 वेदाचा अभ्यास करणारे लोक ते स्वर्गाची इच्छा करतात, स्वर्गाला जातात, तिथं ते तर भुक्त स्वर्ग लोक विशालम आणि पुन्हा शिन्य पुण्य मर्त्य लोक विशंती आणि एवं त्रयधर्म मनुप्रपन्ना गतागतम आणि ह्या गतागतममध्ये आणि कामकामामध्ये पडतात. यावर संत ज्ञानेश्वर माऊली भाष्य करताना म्हणतात की पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उठी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोक. तर त्याला शेवटी मृत्यूलोकात यावं लागतं आहे. आणि श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की बाबा हे जे लोक कामस्थ ते होतं ज्ञाना प्रपदेतेन्य देवता, म्हणजे जे कामुक लोक आहेत, कामनेनं ग्रासलेले आहेत, ते अन्य देवतेचे भजन करतात. कामस्थाचं होतं ज्ञाना प्रपदेतेन्य देवता तम तम नियम असताय प्रकृती आणि तास्वय यो यामेम तनु भक्त सदयार्थी सुमिच्छिती तस्य तस्य अचलाम सदाम तामेव विदधामेव. आणि ज्या भक्तीची देवतेची भक्ती करतात ना, त्या भक्तीचं जे फळ आहे ते वास्तविक मीच देतो. आणि पण यांती देव पण माझी जे भक्ती करतात ना, यांती देवव्रता देवान पितृ यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या यांती मध्याची लोक. आणि माझी भक्ती करणारे मला येऊन मिळतात, भूताची भक्ती करणारे भूताला जाऊन मिळतात, पितृदेवतेची भक्ती करणारे पितृदेवतेला जाऊन मिळतात. आणि यांती मध्या जिरून पिमा. अहो बाबा, देवतेची भक्ती करणं हे सोपं नाही, देवतेचं फळ मिळणं हे पण सोपं नाही. तुम्ही जर तसे देवतेची माहिती काढली तर ते सोपं नाही. परंतु आपण तरी देवतेच्या नादी लागतो. आणि देवतेची बघा आजपर्यंत जे लोक देवतेच्या नादी लागले, महादेव हे महादेवाच्या नादी लागले. रावण महादेवाच्या नादी लागला. 10 तोंड असतात म्हणून महादेवाला.
तर 9 तोंडं कापून ठेवल्यानंतर कुठंतरी तो प्रसन्न झाला आणि मग त्यानं ते म्हणला काय मागायचं तर माग. तो म्हणला मला 14 चौकडी राज्य दे आणि त्यानं 14 चौकडी राज्य दिलं. पण ते टिकलं का मायबाप? नाही टिकलं नाही. शेवटी त्याला तिथून पतन व्हावं लागलं. ती रंका सोन्याची नष्ट झाली आणि मरावं लागलं. तसंच प्रत्येक देवतेचं भस्मासुरानं वर मागून घेतला, महादेवालाच घेतला आणि महादेवानं वर दिला. पण तोच शेवटी भस्मासूर महादेवाच्या जीवावर उठला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न करू लागला आणि मग विष्णूनं त्याला आयडिया करून मारून टाकलं. तर अशी गोष्ट आहे देवतेच्या म्हणजे फळाची प्राप्तीची. आणि म्हणून आपण देवतेच्या नादी न लागता परमेश्वर म्हणले की अरे या देवतेची एवढी तुम्ही कष्ट घेऊन हे करता, पण माझ्याकडे तुम्ही जर आले तरी तुम्हाला काहीच कष्ट नाही त्यामध्ये. ते काय म्हणले ते म्हणले माझ्यासाठी काय लागत आहे? फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छिती तदम भक्तो परत मस्नामी प्रयतात. मला फक्त पत्र पुष्प फळ वाहाय आणि मी तुला काय करतो? पत्रम पुष्पम फलम, त्या पत्रम पुष्पम फलाची मी आनंदाने स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छिती तदम भक्तो परत मस्नामी प्रयतात. म्हणून अर्जुना तू काय कर, ह्या देवतेच्या बाकी भानगडीच्या नादी न लागता तू यत्करोशी यदस्नासी, जे करत असेल जेवत असेल, यत्करोशी यदस्नासी यजोशी ददासी येस ए तपस्ये शिकवते तत्कुरु सोमदर्पण. सगळं मला अर्पण कर, माझं चिंतन करत तू सगळ्या गोष्टी कर. अर्जुन म्हणला देवा मग माझा काय फायदा आहे? ते म्हणले अर्जुना तुझे शुभ फले रेव मोक्षसे कर्मबंधने संन्यासी तात्मा युभुक्तो माम पैसे. तुझे शुभ अशुभ सगळे कर्मबंध मी तुझ्या मोक्षात आड येणारे जे कर्मबंध आहेत ते मी नष्ट करतो. अर्जुना शुभ फले रेव मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगितात्मा आणि विमुक्त पासेस. तू विमुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. अजून काय पाहिजे अर्जुना? ते म्हणलं बरं जाऊ दे, मी तुमचा सखा आहे भक्त आहे म्हणून करतात, परंतु मी जर दुराचारी असतो तर? ते म्हणले अरे अर्जुना आम्ही चेत सुदुराचारो भजते मामनान्य भाग साधुरेव समंतव्ये सम्यक यो शित्वैसा क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कोणत्याही प्रतिज्ञानीही नमे भक्त प्रयच्छिती. अर्जुना माझ्या भक्ताची कधीही प्रणशिती होत नाही. म्हणून अर्जुना तुला मी सांगतो की तू माझी भक्ती कर, कोणाचीही इतर देवतेची भक्ती करू नको आणि सुखानं राज्य कर आणि भक्ती माझी कर. मायबाबा सुखानं राहा आणि परमेश्वराची भक्ती करा आणि तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत.